गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। रामकृष्ण हरे
शिवाय आपल्या या गंगापूर तालुक्याचं भूषण म्हणजे सम्राट आदरणीय रामभाऊ महाराज भवन तसेच आदरणीय भजन सम्राट अरुणजी महाराज कोडके मृतांवरती साक्षरतील आदरणीय महाराष्ट्राचं नाव आहे असे असणारे या पुढे
अकल्पायुष्य व्हावे तया कुळा माझी आस कळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न भूपणे काळ
ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी या विष्णुदासा भाविकासी कल्पनेची बाधा न हो कोणी काय ही संत मंडळी सुखी असो नामामणी तया असावी कल्याण नामामणी तया असावी कल्याण जामुखी निधान पांडुरंगा कल्पनेची बाधा न हो कोणी काळे ही संत मंडळी सुखी असो पंढरीचा देवराया त्यांच्या कृपा दान कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दासरुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलू पवन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी अत्यात्रयजनी देवाची या जगत उद्धारा लागी धरिला अवतार जिरविला परिवार शिंदाईचा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी अत्यात्रयजनी देवाची ओम ब्रह्मानंदम परमसुगदम केवलं ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधे साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि श्रीपादनाथं गुरुराजवेदं मोक्षानां ज्ञानदानैकलक्षं कुरुक्षेत्रनिवासनं तन्नमामि वेदविद्यामरिष्टं शरण शरण हरो हन्ता दासा कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिकामय बापा आपल्या सर्वांचे परमप्रिय असणारे सर्वांच्या आप्तिष्ट असणारे वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध हरिभक्त परायण किसन भिकुजी महाराज डोळस यांचा हा शतकोत्सव शतक जन्मोत्सव हा आहे. वाढदिवस म्हणते आता ही संस्कृती वाढदिवसाची आली बाबा, जाऊ दे आपल्याला त्याच्याशी काही म्हणायचं नाही, पण हा जन्मोत्सव आहे, प्राकट्य उत्सव आपल्या संस्कृतीने सांगितलेला आहे. आणि त्या अनुषंगानं हे एका तासाचं नाही फक्त पाऊण तासाचं पुष्पमाया हातात आहे.
कार्यक्रम पत्रिकेवर 10 ते 12 कीर्तन आहे. 11:15 वाजले. पाऊण तासात बसला तर बसला फटका एखाद्याला. कीर्तन काय काय धावणीचा बैल नसतो. विठाला विठाला पंढरीचे परमात्मा त्यांना उदंड आयुष्य दिलेलंच आहे. पण आता इथून पुढचं जे आयुष्य आहे ते बोनस आहे. आणि त्या आयुष्याचं त्यांच्या जीवनामध्ये ते वर्म आलेलं आहे. आणि त्याच वर्माची परफेक्ट साधना त्यांच्या जीवनात भगवान परमात्मा करून घेऊ ही माझ्या सद्गुरूच्या कृपाशीर्वादानुसार त्यांना लाभो. आणि त्यांचं पुढलं जेवढं आयुष्य आहे असंच निरोगी निरामय आणि स्वस्थ अशा पद्धतीचं जावं एवढं तुमच्या मारुतरायाच्या चरणी प्रार्थना करतो. सेवेला सुरुवात करतो. विठाला विठाला. ज्यांनी हा कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलं हरिभक्तपरायण रंगनाथ किसन पाटील डोळस, पंढरीनाथ किसन पाटील डोळस, ताराचंद किसन पाटील डोळस, साईनाथ किसन पाटील डोळस, श्री ज्ञानेश्वर किसन पाटील डोळस आणि सौ मंजुळाबाई भागीनाथ पाटील गवारे, हिराबाई सूर्याभान पाटील आगळे, पुष्पाबाई अशोक झिंजुर्डे असा यांचा परिवार. आणि या परिवारानं हे जे आयोजन या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचं केलं. आपल्या सर्व नातेवाईक आप्तिष्ट मित्र परिवार गुणीजन आपल्या परिसरातले दैवत असलेले हे सगळे गुणीजन महात्मे गावातील भजनी मंडळ मृदंग सम्राट या सर्वांचं आता नाव घेत नाही कारण 11:15 वाजून गेले. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. तुमच्या सगळ्यांची माफी मागतो. तुमच्या पदरात टाकेले सांभाळून घ्या. विठाला त्यांच्यासोबत 3 भाऊ आणि 2 बहिणी असा परिवार आहे. या सर्व महात्म्यांची तळमळ आहे. अरे तुम्ही आम्ही भाग्यवान माणसं आहोत. या कुटुंबाला जेवढी धन्यता द्यावी तेवढी कमी आहे. मेल्यावर ढाकल्यावर तुम्ही बुंदीचे लाडू घातले काय, बासुंदी गावाला जेव घातली काय ते पाहायला राहत नाही. आता डोळ्या देखत याची देही याची डोळा हा सुख सोहळा त्यांनी स्वतःच्या डोळ्याला पाहिलं ना. आता आणि चिंतेने पावलं विसावा. हो त्यांना जो आज आनंद आहे ना तो ढकल्यावर राहणार नाही. विठाला विठाला किती मोठा बोर्ड डिजिटल बोर्डावरचा आणि आजच्या तालुक्यात जरी बॅनर लावले तरी त्यांना तो आनंद होणार नाही. आज जो आनंद आहे त्या अनुषंगानं अन्नदानाचं कार्य आहे, ज्ञानदानाचं कार्य आहे. आणखी त्यांच्या परिवारानं दानाचं स्वरूप केलेलं आहे. या सगळ्याच्या माध्यमातून त्यांना अखंड पुण्य या ठिकाणी मिळो. त्या परिवाराला सुद्धा नामदेव मीच काय धन्यवाद देत नाही तर नामदेव महाराज देतात. म्हणून प्रसंगानं रूप अभंग तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता घेतलेला आहे. अभंग 4 चरणाचा आहे. हो भगवान पंढरीश्वर महात्म्याचे लढीवाळ भक्त असणारे संत शिरोमणी नामदेव महाराजांचा अभंग आहे. नामदेव महाराज सांगतात जन्माला आल्यानंतर त्या जीवाला ज्यावेळेस त्याचं वर्म कळतं, मर्म कळतं आणि जीवन ज्यांनी सार्थक केलं त्याच्याकरता नामदेव महाराज या अभंगाचं वर्णन करतात. विठाला अशा जीवाची तुम्हाला आम्हाला जरी गरज नसली बरं का, जरा बारीक ऐका, तुम्हाला आम्हाला जरी गरज नसली तर त्यांची गरज देवाला आहे. कोणाला? देवाला आहे. कारण हे जर जगले तर समाज विचित्र होणार नाही, समाज नको त्या लाईनला जाणार नाही, समाज नको ते कर्म करणार नाही, तिला सत्कर्मामध्ये गुंतून राहील. मग अशा जीवाला अकल्प आयुष्य भेटलं पाहिजे. अकल्प वॉटर मोजणे इतकं नाही, आकड्यात मोजन असं नाही. एकक दशक शतक शंकू पद्म खर्व निखर्व इथपर्यंत शून्य लावा त्याला. हे नाही चालत अकल्पाला. अकल्पाला शून्यच नाही. आणि इतकं आयुष्य द्यायला मिळो असं नामदेव महाराज सांगतात. पण कुणाला? माझी आस कळा हरीच्या दासा. ज्यानं जन्माला येऊन हरी जाणून घेतला, ज्यानं जन्माला येऊन हरी ओळखीचा करून घेतला, ज्यानं जन्माला येऊन हरी अनुभवून घेतला त्याच्या कुळाला अकल्प आयुष्य लाभले. विठाला जरी अकल्प आयुष्य मिळालं असेल पण तरी
तरी नामदेव महाराज पुढे सांगतात त्याला, जसं आपण रोडना चालताना ना बोर्ड लावलेला असतात, पुढं वळण रस्ता आहे, पुढं अरुंद पूल आहे, काय करता पुलाला नाही धडकायचं, याला धडकायचंय, याचा टांगापट्टी घोडे फरार होईल म्हणून त्या आरटीओ वाले ना रोडवाले ना काय केलेले नियम लावलेले, काय करता एखादं माझ्यासारखं यंगरट जर गेलंच रेस करून डाव्या त्या वेळेला सुद्धा कोणी राहत नाही मागं विठाला विठाला. ठीक आहे, भगवंतानं अकल्प आयुष्य तुम्हाला आम्हाला दिलं नामदेव महाराज मागणारे, आमच्या सारखे नाही गल्ली बोळातले, नामदेव महाराजांना दिलं देवाना, पण त्याला डेंजर सांगितलं इथं नामदेव महाराजांना, कल्पनेची बाधा न हो कोणी काळी. जर त्याला कल्पना झाली जीवनामध्ये, जर त्याला कल्पना झाली तर त्याला पुन्हा 84 लाख योनीला जावं लागतं, आणि ते जाऊ नये एवढ्या करता कल्पना होऊ नये असं नामदेव महाराजाला सांगायचंय. कल्पनेची बाधा निदान धक्काना तरी होऊ नये, अशी झाली तर चालत, पण आता शेवटची घटका आहे, आणि धकायचं जर कल्पना झाली तर पुन्हा चुकली यावर मग करा. कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, ही संत मंडळी सुखी असो. ज्यांनी ज्यांनी त्या भगवान परमात्म्याच्या प्राप्तीकरता प्रयत्न करत आहेत, ज्यांची ओढ भगवान परमात्म्याकडे लागलेली आहे, त्यांच्यासाठी नामदेव महाराज सांगतात एवढं करू नये. अकल्प आयुष्य मिळालं, त्याला कल्पना झाली नाही, पण त्याला ग व्हायची शक्यता राहते. यांना 14 चौकड्या लंकापतीला सोडलं नाही बरं का या गण. हा गुरुसंडी सारख्याला 60-60 हजार वर्ष तपश्चर्या करणाऱ्या विश्वामित्राला सुद्धा या गण सोडलं नाही. म्हणून नामदेव महाराज सांगतात, अहंकाराचा वारा न लागो राजसा. काय म्हणून राहिले ते, काय म्हणून राहिले कळत का? कळत आहे, 5 धने शिवायला कळू राहिलं का? न लागो राजसा माझिया विष्णुदासा भाविकासी. जो विष्णूचा दास झाला ना मायबाप, त्याच्या वाट्याला सुद्धा जात नाहीये. हे गोष्टी नाही, ह्या लचांड लिगाड परमार्थात शब्द लिगाड आहे याला. हे जे लिगाड आहे ना, जो खरा सच्चा वैष्णव आहे, ज्याला खरी तळमळ लागलेली आहे, आणि ज्याला खरं तत्व जाणून घेतलेलं आहे ना, ते हे बाजारात लागतच. माझिया विष्णुदासा भाविकासी. भगवंता जरी त्याला बुद्धी झाली असं नको त्या मार्गाला जायची ना, तेव्हा आड घाली सुदर्शन देवा, तिथं तू उभा राह, मागे पुढे उभा राहून त्याचं लक्षण कर. पण कुणाचं कर? नामा म्हणे तया असावे कल्याण. कुणाचं असावं कल्याण? पण निधान, ज्या मुखी निधान पांडुरंग. आता मग पांडुरंग सांगितलं का नाही? मग आपल्याला ठीक आहे, सरळ बोली भाषेत बरोबर आहे, ज्याच्या मध्ये पांडुरंग विठ्ठला माय बापा पांडुरंग, आणखी काय काय त्याच्या कर्म धर्म संयोगाला चालू असेल ते बरोबर आहे. नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी निधान पांडुरंगा. म्हणजे त्या भगवंताचं ध्यान, त्या भगवंताचं स्मरण अखंड ज्याचं चालू आहे, त्याला कल्पनेची बाधा होऊ नको देऊ. कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, ही संत मंडळी सुखी असो. विठाला विठाला. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भावार्थ तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. जीवनामध्ये आता आम्ही ज्या घरामध्ये बसलेलो होतो, म्हणजे मुक्तेश्वर महाराजांच्या घरामध्ये बसलेलो होतो, विषय चालला. बाबा, जर महाराज लोक सांगतात, भागवताचार्य रामायणाचार्य आमच्या सारखे बी सांगतात का 1,00,000 वर्ष आयुष्य होतं, 1 शून्य उडालं, 10,000 झालं, 1000 झालं, 100 झालं. पण जरा बारीक वर लक्षात घ्या बरं का, रामाचा अवतार होऊन किती वर्ष झाले अण्णा? 10,000 वर्ष झाले. 10,000 वर्ष रामाचा अवतार होऊन झाला. मग 10,000 वर्षानंतर कृष्णाचा अवतार आज किती वर्ष झाले? जगताप महाराज, तुमचं भाग्य आहे, दोघं भाऊ संघाचे, तिसरा खाली कम बसला. मग तेच मला चांगलंय. अरे भाऊ एका व्यासपीठावर उभा राहतात, एवढं का कमी भाग्य आहे का द्यायचं? आणि पहिल्यापासून पारमार्थिक क्षेत्रातली ती माणसं आहेत. चला, मी काय सांगत होतो तुम्हाला, चालते तो राम अवतारानंतर आज 5,500 वर्ष झाली. 5,000 जाऊ द्या, 500 नाही, 5,000 वर्ष झाली. म्हणजे रामानंतर कृष्णाचा अवतार किती वर्षात झाला? आपलं बांधेल जसे जोरान बोलायचं. 5
5,000 वर्षांनी झाला का नाही झाला? बरोबर ना? मग 5,000 वर्षानंतर कृतयुग संपून द्वापार युगाला सुरुवात झाली. मग कलियुगाला लाखो वर्ष कसं काय राहील? डोक्यात पाणी व्हायले काय लोकांच्या? का कसं काय राहील मला सांगा तुम्ही. जर परिपूर्ण अवतार दोन्ही बी आहे आणि दोन्ही अवतारात जर 5,000 वर्षाचं अंतर आहे, तर मग कलियुगाला अजून लय दिवस बाकी आहे कसं काय म्हणता येईल? अरे आपण आता शेवटच्या चरणामध्ये आहोत. विचार करा बर का, आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत आणि बसलेल्या पैकी आपण काही बाकीच्याच काही उक्त नाही घेत. बसलेल्या पैकी आता मी मग धकलंय. ठीक आहे, संतांच्या म्हणण्याप्रमाणे, शास्त्राच्या म्हणण्याप्रमाणे अल्प आयुष्य मानव देह तेवढं ध्यानात घ्या. आज ज्याचं 50 व्हायलंय, 60 व्हायले, 50-35 व्हायले, त्यांना तेवढं ध्यानात ठेवा. त्याच्यातलं निम झोपीत गेलं, बरोबर आहे का नाही? निम झोपीत गेलं, 40 मधलं निम गेलं, 20 वर्ष जगलो. याच्यामध्ये 60च्या पुरीला पाहायला किती दिवस गेले? कोरोना झाला, अंग भरून आलंय, कांदे काढले, याच्यात आयुष्य किती गेलं? अरे अख्खं आयुष्य संपून चाललं तरी जीवनाचा विचार आहे का अजून बी? आता उशा पायाला अगरबत्त्या लावायची पाळी आहे तरी बी अजून गुडघे ठणकूस तर संसार चाललाय. मग जन्माला येऊन करायचं काय? आपलं आयुष्य शोधून पाहिलं, जे करायचं तसंच राहिलं. कल करे सो आज कर, अरे आज करे सो अब कर, निकल जाएगा श्वास तो करेगा कब. लय परमार्थ करू लागलो, इतका परमार्थ चालला माऊली. आम्ही बोललो का लाईन नशीब इंजेक्शन बसायच्या लोकांना. पण आमचं काही तुमच्या संग वाकडं नाही. आम्हाला काय तुमच्याशी घेणं नाही. पटलं तर करा, नाही पटलं तर राहिलं. इसगाव तिसगाव फिरणाऱ्याला किती का गाव का नाही? शिवपुराणाला 50 लाख, भागवत पुराणाला 25 लाख. हे त्याच्या बोखंडी, हे त्याच्या बोखंडी. पण करायचं काय? कशासाठी? परमार्थ का करावा? कशासाठी परमार्थ करायचा असतो? माझ्या काट्याचे लग्न होते म्हणून परमार्थ काय करता? बोरला पाणी लागू दे म्हणून काय करता? परमार्थ करायचा. कळायला पाहिजे का नको? माणसाच्या जन्माला आलो एवढीच गोष्ट ओळखायला पाहिजे, बाकी नाही ओळख. तो किती 50 एकर घेतली, फोन काढी लावायला कमाई त्याला माग. पाणी पाजायला बी कोणी नाही बरं का माग. कोणी नाही, कोणी पुढीकडे टांगा पलटी उडाले, घोडे फरार उडाले, कोणी नाही तिकडे पाणी पाजायला. मागच्या मड्याला पाजून काय करत्या? जिद्या पाणी नाही गोडी, मेल्यावर बंधन थोडी. काय अर्थ आहे त्याला? बघा, आयुष्य कमी आहे आणि कमी आयुष्यामध्ये जर तुम्हाला आम्हाला अस्तित्वाची जर ओळख करून घ्यायची असतात, पण चांगल्या संताला शरण जा. चांगल्या संताला जर शरण गेले, कारण ज्याचं जन्म मरण खुंटलं त्याला भेटा. आयुष्याच्या साधने सचिदानंद पदवी घेणे, मग लावून घ्यायची खालून वरून डिग्री. आम्ही ते लावून राहिलो का? पॉम्पलेटवर वाचित नाही तुम्ही? हो सचिदानंद आहे का? सचिदानंद आहे. कायला म्हणत्या सच्चिद आनंद? कायला म्हणत्या? गाजरायला. अरे ज्याला कशाला म्हणतात? आयुष्य म्हणजे ते गोष्ट नाही. किती जरी डिग्र्या पॉम्पलेट जरी खालून वरून भरलं ना, नाही विमान नाही यायचं न्यायला. नाही सुखाली यावर मा फेरा पडे, सुखाली यावर मा फेरा पडे. बोटावर मोजणे इतकं आयुष्य तुमच्या आमच्या हातात आहे बरं का. साधून घ्या आता. पुत्र अगर सुपुत्र होतो काय
तो धनजोडे, आणि पुत्र अगर कुपुत्र होतो काय तो धनजोडे. पोरं जर चांगले ना काही गरज नाही, खुशाल काम करतील आणि खातील. त्याच्या पोराची तुम्ही चिंता करूच नका आता. तुमची चिंता करा आता, आपल्याला धक्काच आहे. आपल्याला आपली चिंता करायला पाहिजे, आपण द्यायची नाही करायची. जर पोरगा सुपुत्र आहे तर त्याच्या तो कमीन आणि खाईल आणि राहील, बरोबर. आणि पोरगा जर कुपुत्र निघलं, तुमच्या देखत एक एक एकर नाही ऐकले ना, मी तुमच्या इकडे नोकरी सोडून देईन आणि कच्च्या घराला पाणी भरेन. विठाला विठाला. परमार्थ का करायचा हा विषय चालला. परमार्थ कशाला करायचा हा विषय चालला. परमार्थ चालल्या संसारात मागाय करता नाही. लेकरू होऊ दे, लेकराचं लग्न होऊ दे, वरला पाणी लागू दे, विहिरीला पाणी लागू दे, एवढ्या करता परमार्थ करायचा नसतो. परमार्थ जन्म आणि मरणाच्या फैसल्या करता परमार्थ करायचा असतो. सुटणारा श्वास हरिरूप व्हायला पाहिजे का नाही. ज्या दिशेला शेवटचा श्वास घातला ना त्या दिशेला मरावा लागत आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. वर्षापूर्वीचं प्रमाणे माझं नाही, गल्लीतल्या बोळाचं नाही हे प्रमाण. शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगताय, मराच्या टायमाला ज्या दिशेला श्वास घातला मग त्याची झाली आणले हरिरूप. कशाना हरिरूप होईल. हरिरूप होण्याचं साधन काय. उपाशी जर देव जोडे तर दुष्काळात काय थोडे मेले का. मी लय उपास करतो, मी लय उपास करतो. काय विमान आले की नाही. दवडोनी श्वासोश्वास व्यर्थ की जती उपवास. 17व्या अध्यायामध्ये ज्ञानोबा सांगितलं व्यर्थ गोष्ट आहे ती. व्यर्थ जी गोष्ट करायला पाहिजे ती आपण करत नाही आणि नको ती गोष्ट करतो, त्याच्यामुळं तुमचा आमचा ताळा लागत नाही. आमच्या सारख्याला फाशी घेऊन मारायची पाळी आता. इथं यंगरटपणा चालत नाही परमार्थामध्ये, तरी तनु मनुची वे चरणाशी लागावे. इथं नाही बर का. भुरसंडी सारखे गेले बर का इथं भाऊ. माझी मुक्ताई सांगते, भव नदीचे पाणी रे गड्या भलते ओढीते, भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथून पाणी ते वरून दगड टाकी दे. इथं चालत नाही बर का परमार्थामध्ये. परमार्थामध्ये नम्र झाला होता त्याने कोंडिले. अहंकार गेला तुका म्हणे काय जाईल तो. किती वखरा आणल्या नाही, उभटे वखरा आणा बरं जाईल का अहंकार. पैतीचे नांगर घाला जाईल का अहंकार. काय ना जाईल त्याची रीत कळाली पाहिजे का नाही. परमार्थ काय करता करायचा हा विषय. वासना हरिरूप होण्याकरता परमार्थ. विठाला जन्म आणि मरण खुंटल्या करता परमार्थ. कोणी सांगणार नाही तुम्हाला, कोणी सांगणार नाही. कुठून आलं का नाही सोड. काही सांगू राहिलं, काही काय सांगू राहिलं काही. आमच्या संताजवळ जन्म आणि मरण खुंटल्याचे पुरावे 178 संत आहे. सगळ्यांपर्यंत जन्म आणि त्यांचा उद्धार झाल्याचे पुरावे आहे ना का नाही. देव पाहावया गेलो, आमचे पीठ झाकून जर ठुले ना वाकडी तिकडेच पाय येऊ राहिले. येते का नाही. आता मी जर धकलो ना माय पीठ झाकलं तुम्ही पाहिले या वाकडी तिकडेच पाय येते का. मला सुरे
या दिशेला, महालासूर या दिशेला आहे. मी या दिशेला धडकलो तर महालासूर येईन का? येईन का? ऐ मेंटल, चांगल्या गाडीत बसले तरी येईन का? या दिशेला धकलो तो, इकडे गंगात जाऊन मारावं लागतं. ऐ तो गाव जिथं आहे ना, जिथं तो गाव आहे ना तिथं गेला पाहिजे, त्याची ओळख व्हायला पाहिजे. आणि त्याची ओळख संत करून देतात. संत सज्जन संत सज्जन प्रचिती म्हणजे अनुभव. संत सज्जनानं घेतली प्रचिती, आळशी मंदमती केवी तरे करू शकत नाही. नाही नाही नाही, संताचा अनुभव आहे का नाही? देव पावायला गेलो तिथे देव, आम्ही कोण भूत उरायलो, आम्ही माणसं सुद्धा नाही व्हायना. लाईट याची लोक परमार्थ करतोय, पण आता बोलू की व्यासपीठावर मला कोणीकडे भोगता येत नाही, कारण मर्यादा आहे संताची. नको ते धंदे करता करता सुद्धा अजून जमाऱ्या चालले आमच्यावाली. पाप करुणी पापी बरं हे सैरा बैरा पळतय र, पाप करुणी पापी बरं हे सैरा बैरा पळतय र. काय काय केलं तर भल्या माणसा देवाला सारं कळतय र. मांजर मारली तर सांगायचं नाही, काशी गेली का माऊंदा. डिजिटल बुवा, डिजिटल पत्रिका सगळा 7 डिजिटल. मांजर मारली तर झाकून ठेवायची. पुढे आहे भक्तीच्या नावाखाली पाप, मरण उत आलाय पापाला. आता तुम्हाला आम्हाला वाटतंय तो परमार्थ, आम्ही त्याच्या, मी काही विदेशातून नाही आली इकडे भुकाला. तुम्हाला आम्हाला वाटत आहे तो परमार्थ. नाही 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 नाही, परमार्थ एकांताचा विषय, लोकांताचा विषय नाही. आणि एकांताचा विषय पुसता सांगे ना हित गुना माता. उद्धाराचा मार्ग संतांच्या मुठीमध्ये आहे, आणि उद्धाराच्या मार्गाला पुण्य लागतं. पुण्य चिल्लर नाही, चिल्लर नाही, चिल्लर नाही चालत इकडं. कोण पुण्य याचा होईन सेवक, कोणतंही चालत नाही इकडे. गल्ली बाजारातलं 10 रुपये गज ते तिकडं, इकडं नाही चालत. ते जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठल कृपा केली. स्वतःच्या अस्तित्वाची जर ओळख करून घ्यायची असेल ना, मी कोण आहे, मी कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. तर मला माझी ओळख करायची असेल तर काय येतो सरपंच प्यावं लागेल. काय करावं लागेल रंगनाथ महाराज, काय करावं लागेल आपल्याला? आपली ओळख करायची असेल तर ज्याला त्याची ओळख झालेली, इथं ज्याला ओळख नाही ना तेच नाही चालले इथं तर लय अवघड आहे. अनुभव नाही पोटी, पोटी अनुभव नाही पोटी.
डोक्यावून जाते लोकाला विनोद पाहिजे, हशी मजाक, सासू सुनाच्या गप्पा, मग लय गोड लय भारी बुवा, 5,000 द्याला त्या पण गोखंडी द्याला आमचं काही घेणं नाही. तुम्ही 2-4 एकर आज काही का आमचं तरी कुठं जायचंय. आम्हाला काहीच नाही त्याच्याशी घेणं. हा काही नाही, जाऊ दे. मला ते म्या राती बोलून शब्दाला आवर घातला काही. विनोदाची कथा गोडवानी गोडवानी विनोदाची कथा गोडवानी खालच्या लेवलचं नाही, हसूनही या मताचं नाही, खुशाल जातड काढावं वावराचं मोठ्या, पण परमार्थातच जातड काढलं पाहिजे अशातला काही भाग नाही. नाही 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 नाही. अरे वर्म जाणून घ्या. हे वर्म जाणण्याकरता ही गोष्ट देव पहावया गेलो ते देव होऊन ठेवलो ना, एवढ्या करता घासावं लागत नाही. फुकट नाही ते, फुकट नाही ते. काही ऐशी दशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा धुरत असे, काही मी उद्धार पावेन. अरे परमानच द्यायचे आमचे नाही. आम्ही बोला गेलो दातड काढी काय सांगायचं, काय सांगू राहिलो. अरे हे तो भविष्य आहे. जर हे नाही ऐका, हे जरी न ऐकाल किती जरी डोंगराच्या डोंगर एवढं तप केलेलं जरी असेल ना, 17व्या अध्यायामध्ये ज्ञानोबा सांगतात, पृथ्वी भरून जरी दान केलं ना रत्नांचं तरी जमणार नाही. नाही 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 जमणार, नाही जमू शकत, नाही जमू शकत. एक पायावर अंगठ्याच्या किती हजारो वर्ष जरी तप केलं ना तरी ही गोष्ट जीवनात येत नाही. मायबाप, ही गोष्ट जीवनात येण्याकरता आईबाप पवित्र लागतात. ही गोष्ट जीवनात येण्याकरता स्वतःच भाग्य लागतं. त्यावेळेस जीवनामध्ये ओरिजिनल संत येतो, नाही तर विठाला विठाला. जीवनामध्ये जन्म आणि मरण जर खुटायचं असेल तर ज्याचं जन्म मरण खुटलं त्याला भेटावा. ज्याला रोग हे, आता मी ढोसू राहिलो आणि दुसऱ्याला म्हणतो दारू पिणं चांगलं नाही, त्याच्यावर किती परिणाम होईल का? काही परिणाम मही सुटाना मी त्याला म्हणतो सोड. महाजन नाही करी जगी उपकार. करू शकतो करी शकतो का? तो हातापाया टंगड्याचं करायचं सांगत हो. हातापायाचं टंगड्याचं देहाना केल्यानं सत्कर्म होत, देहाचं केल्यानं सत्कर्म होत आणि देवाचं केल्यानं पुण्य होत. लक्ष देऊ राहिलं. कीर्तन कीर्तन ऐकायला
1 किलोचा भेजा लागत. मुंगीच्या पाय इतका जरी कमी असला ना तर कीर्तन डोक्यावून जात आहे. तुमचं भाग्य चांगलंय. तुमचं कोट जन्माचं भाग्य आहे की निदान तुम्हाला हे शब्द तुमच्या कानाला स्पर्श करून तरी चालेल. कल्पापर्यंत तुम्हाला हे शब्द ऐकायला मिळणार नाही. आंबट भाजी खाल्ली तर ढेकर आंबट येतो का कडू येतो? आंबट येतो. कडू भाजी खाल्ली तर कडूच ढेकर येईल का नाही? जे खाल्लं त्याचा ढेकर येतो का नाही? शेपूची भाजी खाल्ली तर ढेकर आंबाड्याच्या भाजीचं नाही येत. मग देव केला तर अनुभव देवाचा यावा का संसाराचा यावा? राहत घर उघडून सांडा झाला कुलपा. देवच कळत नाही, देव देव चाललाय. कशाला म्हणतात देव? कशाला म्हणतात देव देव म्हणून? पण डबले लावायची दुसरं काय नाही. तोला आणलं का किलची जादा उडत. तोला आणायचंच नाही आपल्याला. भूक दर्शक बरं तासून तासून चिलपेट नाचे दिवस बाद. ज्ञानेश्वर महाराज सांगतात देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी निज देव नेनसी मुळी कोण. अरे आतलं वस पळदन बाहेर बाहर से तो भोज जनी बाहर से भोज बनी अंदर से राम जानी. बाहेरून तर लई नाटका पडताय बाबा बाबा बाबा. नखरा काय कमी आहे का? पट्ट्याचे धोत्र शेतीला गान. घरी गेला विचारा तिला गल्ली जाऊन विचारा. माझ्या गल्ली जायचं मा विचारायचं शेतीत तेव्हा कळत नाही. लोकांना सांगायला सोपं आहे. आयते बसून आयती येत राहते ना. भुकायला काय लागत कोणाला? आयतं भुकायला काय लागत आहे? सांगणारे ऐकायला बसेले, सांगणारे सांगायला बसेले. यानं कोणाला नाही. तू राणी मी राणी कोण देईल पाणी? पैसा काय गेलंय कोणाला? म्हणून जीवनामध्ये बघा ना संतांचा ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनाशे दर्शने. अरे त्याचं दर्शन जरी झालं ना मायबाप, अशा जीवाचं दर्शन जरी झालं ना कोट जन्माचं पाप निघून जाईल. कोट जन्माचं. मग कळायला पाहिजे संत. संत कळायला मी भाग्य लागेल ना. त्याला आपल्यासारखे जे डोळ्याचे खाचड झाले आपल्याला संत कुठं दिसत? आपल्याला मेकअप दिसत. याच्या जाटानं गल्ली झाडून घ्या. ते लोकांना मुंडकी धरून हांगरायला जाणार. आणि संत असे राहिले संत त्याची घडावी संगती. हेच दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. संत संगती देवा पुरायले. आणि अशा ज्याच्या जीवनामध्ये परिपूर्ण त्या परमात्म्याचा त्या स्वरूपाचा अनुभव ज्याच्या जीवनामध्ये आला त्याच्यासाठी नामदेव महाराज अभंगाच्या पहिल्या या किसन महाराजांच्या निमित्तानं तुम्ही आलो ना.
त्यांचे सगळे लेकर चांगले गुणवान आहे मायबाप. परमार्थामध्ये क्षेत्रातली मंडळी आहे. त्यांचं सुद्धा आयुष्य एवढं 100 वर्ष घटली तरी अजून 6 किलोमीटर जाऊन येते बरं का. आमच्या शिट्ट्या वाजल्या, आमचे गुडघे ठणकाय लागले. ते आता या वयामध्ये जाऊन येते गावकरी साक्षीला द्यायला. अजून काही जाऊन शेतात चक्कर मारून येतील ती. काय भानगडे, काय भानगडे, आम्ही तर नाही करू राहिलो. नाही 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 नाही, तुम्ही आम्ही काहीतरी जीवनामध्ये चांगलं सत्कार या. साळगी मामा वर या ना, वर या, वर या, वर या. विठाला विठाला सत्कर्म करा, चांगल्याच्या संगतीला राहा, चांगले विचार जीवनात ठेवा. हो, अच्छे को अच्छे मिल गई, हो गई दो बाती. चांगल्याच्या संगतीला राहा, नका काही करू नका काही. संत संगरा पूर्वीचा दोहरा उगवेल, करू नका काही. संत संगरा काही नाही करता आलं तरी चालत. नको त्याच्या संगतीला लागू नका. ज्याच्या संगतीला संसाराचा जीवनाचा सत्यानाश होतो ना, त्याला ब्लॅकलिस्ट मध्ये टाका आणि मग डिलीट मारा, म्हणजे पुन्हा मिस कॉल सुद्धा पडणार नाही. विठाला जीवनामध्ये जे जे तुम्ही आम्ही सत्कर्म करू माई बाप ते कुठंतरी आडवं येतं. जुने लोक म्हणत होते याच्यासारखे, केलेला 5 बोटाचा धर्म ना कुठंतरी आडवा येतो. टांगी पलट्या होता होता ना गाडी रोडच्या खाली तरी जाईल, टँकर खाली नाही घुसायचं. पण परमार्थ करा. ही जी मंडळी उभा आहे ना, तुम्ही जे ऐकू राहिले ना, हे सत्कर्म आहे. किमान 1.25 तास का ना तुमच्या डोक्यात चांगले विचार चालले. घरी गेले का कांद्याला भाव नाही, 4 गुण सुरू झालं, काय होईल तर हो. तिकडं तर लई इंगळ आहे, तिकडे सुटच नाही, तिथून निघता येत नाही. ते एक लई मोठी भानगड अवघड. पण तिथून निघता येतं, पण चांगल्याला भेटलं तर चांगल्याला भेटलं ना. आजही देव काही फासावर नाही गेला शिरसट महाराज. आजही देव काही कुठं काट्या कुपट्यात नाही गेला. आजही देव जसा तसा आहे. देवा हे देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे. देवला हे देव. 12:15 वाजले, 15 मिनिटात शिट्टी वाजायची. असं तुला ढाबा कुठं थैले मेन मग खेळत नाही फाडाफाडा. आम्हाला वाटत तुम्हाला किती सांगावा, तुम्ही बदलावा असं याचा अर्थ आमचा नाही. तुम्ही बदलशात. आता रक्ताची जरी गुळणी केली ते त्याचं मागं लई पाप असं. हे लई टक्के भारी. नाही नाही नाही, तुम्ही बरं मी जास्त 2 तास कीर्तन केलं, तुम्ही काय 2.5 मीटर घालणार आहे. पण एक गोष्ट आहे, बसलेल्या 500 लोकांपैकी हनुमान फटका एखाद्याला जरी मागच्या भिजेवर बसला ना, जन्माला आल्याचं सार्थक पाहिजे. जन्मापासून मरेपर्यंतच्या वेळेला आयुष्य म्हणतात, आणि ते आयुष्य तुमच्या आमच्या हातामध्ये खूप मोठं आहे. अरे घटका गेली, पळ्या गेली, तास माझे ठाणाना. आयुष्याचा नाश होतो राम कारे मनानं. या जन्मामध्ये देव करता येतो, या जन्मामध्ये देव अनुभवता येतो, या जन्मामध्ये देव होता येतो. इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही. त्यांना ही गोष्ट कळू शकत नाही, आणि तुम्हाला आम्हाला कळाय सारखी आहे, पण तुमच्या आमच्या टकुऱ्यात उतरत नाही. विठ्ठल जीवनामध्ये सत्कर्म व्हावं. हो, आता आमच्या नारायणगिरी महाराजांच्या काळामध्ये नारायणगिरी बाबांचे, गंगागिरी बाबांचे शब्द आहे, लेने को हरिनाम देने को अन्नदान. आता अन्नदान तर इतकंही शासन देव कटळलंय, आपण पंक्ती घालू कटळलो. आता थोडासा बदल करणं गरजेचं आहे. अन्नदानापेक्षा विचारदान महत्वाचे, आणि विचारदानच होत नाही. संगतच चांगली लागत नाही. खायला गरजेची की नाही, भरपूर आहे. आता ट्रॅक्टरना बुंद्या, खायला काही कमीच नाही. रेल चेले शासनानं फुकट करेले. आता आनंदाचा शिदा, दुःखाचा शिदा, याचा शिदा, त्याचा शिदा मी येऊ राहिलो लोकायला. खायला काही कमी बाबा. तुमच्या काळामध्ये गणे खाल्ल्या असत, मुकण्या भरडून खाल्ल्या असत. आता यायला मुकण्या तरी माहिती का? यायला मुकण्या माहित नाही, यायला काही माहित नाही. मग दिवस चांगले आहे ना, मग चांगले दिवस आहे तर चांगलं करायला काही हरकत आहे का? अरे एवढीच एक गोष्ट जीवाची राहून जाते, नामस्मरण जीव करत नाही. नामस्मरण करायला पाहिजे. चालता बोलता उठता बसता सहज सहज करण्याची ती गोष्ट आहे मायबाप. हो,
सहज करता येतंय. हातापायानं देहानं केलेल्या गोष्टी सत्कर्मात मोडतात, पण नामस्मरण हातापायानं करायची गोष्ट नसते. नामस्मरण मुखानं करायची गोष्ट नसते. मायबाप, मुखाला जर पॅरलेसचा अटॅक आला आणि पूर्ण 90% जर तोंड वाकडं झालं तर त्याला म्हणता येत नाही राम कृष्ण हरी विठ्ठला माधवा केशव. म्हणता येतं काय त्याला? म्हणता येतं त्याला? ती फार फरवाकडं होऊन जाईल रा त्याचं. ते म्हणता आता देवा काय करू, आता देवा म्या काय केलं, देवा म्या काय केलं, खाली म्हणतो वर काय केलं, काय केलं आयुष्यामध्ये. नको ते खाल्लं, नको ते पिलं, नको ते धंदे केले, आणि आता देवानं वाकडं केलं. आज आयुष्यभर देवाचं वाकडं केलं, आणि आता देवानं तुला वाकडं केलं तर गच राही ना. आता गच राही ना. आता घे केले कर्म झाले त्याची भोगा, केले कर्म झाले त्याची भोगा. देवाला नाही घाबरलं तरी चालतंय, शासनाला नाही घाबरलं तरी चालतंय, कायद्याला नाही घाबरलं. अरे कायदा तरी पैशाने विकत घेता येतो, जग सुद्धा विकत घेता येतो कलियुगात. पण देव त्याचे कायदेच वेगळे. देवाचे कायदे देवाच्या बापाला सुटले नाही. अय सुटले का? 4 पुत्र दशरथाला आजच्या काळी एकला होता. मग रामाला कळत नव्हतं का अंतर्ज्ञानानं माई बाप चालले आता मी जाऊ मागून? नाही ना. कर्माच्या विधीमध्ये देव सुद्धा हस्तक्षेप करत नाही, करू शकत नाही. नाही नाही, हे सडेल कायदे आहे ना आताचे, हे तुम्ही विकत घेऊ शकता. कारण तुमच्याजवळ गय साधन संपत्ती आहे, तुम्ही काही करू शकता. पण देवाच्या दरबारात सत्य परेशान होता है लेकिन पराजित नहीं हो सकता. सत्यानं वागा, येऊ द्या. सत्याला त्रास आहे, सत्याला त्रास आहे, पण सत्याची कास सोडू नका. आणि जर सत्याची कास सोडली, यमाचा पाऊला प्राणी होय, यमाचा पाऊला जन्म. माझं प्रमाण आहे का? नाही. ज्ञानोबरायांचं प्रमाण आहे. ज्ञानोबराय सांगतात हरिविना जन्म नरकची पैजाना, यमाचा पाहुणा प्राणी होय. बारीक कीर्तन आहे. तिकडं किती वेळ आहे इकडं मला सांगा, म्हणजे लांबायला आखडायला. अजून चालू आहे? बरं बरं बरं, चांगली गोष्ट आहे. मारुतीची कृपा. विठ्ठल जन्माला आलो माय बाप, भाग्य थोर आहे. भरतखंडी नरदेव आहे, मनुष्य जन्मामध्ये आलेलो आहे, संताच्या भूमीत जन्माला आलेलो. इथपर्यंत तुम्ही ऐकले, ऐकून ऐकून किटले कान पण तरी न झाले ब्रह्मज्ञान. हे सगळं आपण ऐकलं, पण याच्या पुढची गोष्ट तुम्हाला सांगतो. भारतासारख्या देशात, माणसासारख्या जन्मात, महाराष्ट्रासारख्या राज्यात जरी जन्माला आलो, संताच्या भूमीत जरी जन्माला आलो, उसाच्या शेजारी यवनाचे झाड, उसाच्या शेजारी यवनाचे झाड, तरिकाची पानं गोड होती दादा, तरिकाची पानं गोड होती, तरिकाची पानं गोड होती दादा, तरिकाची पानं गोड होती.
आम्ही आमचा भुकतच नाही, आमच्या आडातच नाही परत काही. आम्हाला म्हणता फळ येत नाही. हे त्याचे उपकार आहे. ज्ञानोबा तुकोबा नाथबाबाचे उपकार आहे बरं का. मुक्ताईचं प्रमाण आहे. ऊसाच्या शेजारी एरंडाच्या झाड एरंड शेती जातात टर्नावर पाहिजे नदीला खेटून. त्या ऊसाला खेटून एरंड आहे पा, त्याची तोड लागली कधी आपल्याकडे. या गणथडीला तर लई एरंडाचे झाड गणथडीला, त्याची तोड लागली काय साळुंके मामा? नाही ना, ऊसाची तोड लागली. आणि ऊसात साखर आहे. साखर आहे मग काय गणगोळ्या उघडायच्या की त्याच्या पुढे सत्यनारायण घालायचा. ऊसाच्या टिपरात साखर आहे, काय करावं लागेल? 16 सोमवार करावं लागेल. 4 धाम यात्रा करावं लागेल. नर्मदा परिक्रमणा. ऊसन का निघन का साखर निघन? टिपरू आणायचं खालपात्यात कुटाचं. आयुष्य जरी गेलं 96 पिढ्या गेल्या तरी साखर निघन का? त्याला रीत आहे ना, रीत आहे का नाही? दुधात तू तैसे घे नवनीता काय गाद्र मंथन करतो. निस्तर दुधाचं मंथन करून झालं का माऊली? त्याला काय करायला लागतं? एंड सालपण होता लागत. त्याच्यात इरजण घालावं लागत आहे. नुसतं इरजण घालून चालत नाही. घामोघाम होईपर्यंत घुसाळावं लागत आहे त्याला. घामोघाम होईपर्यंत गिड तर पार इस्तरीनं लिंबू कापून घ्या. इतके टेचित राहतंय आम्ही. समजून घ्या. ऊसाच्या शेजारी एरंड असतं पण ते कडू असतंय. एखादी वीज आणून बुजून खाल्ली ना मग खाणाऱ्याला कळत आहे काय राहत. एरंड इतकं बेकार राहत. पण त्याच्या शेजारी उसळ राहते. ऊस त्याच्या शेजारी ऊस राहत. माय बाप जशी ऊसात हो साखर तसं देहात हो ईश्वर. मग देहात जसं ऊसातली साखर कळाय करता प्रक्रिया आहे, मन दुधातलं तूप कराय करता प्रक्रिया आहे, तसा देहातला देव अनुभूतीला येण्याकरताची प्रक्रिया आहे. कोणा सांगायची प्रक्रिया? त्याचीच होईल नाही प्रक्रिया, दुसऱ्याची कशी होईल? ज्ञानदेवा म्हणे मी चाडे अरे सद्गुरूंना केले कोढे, माता हात ठेवून पुढे बिजाची वाहिले. ती गोष्ट प्राप्त कराय करता मायबाप नामदेव महाराजाला औंढ्या नागनाथला जावं लागलं. ती गोष्ट प्राप्त कराय करता देऊ सोडून होतूरला जावं लागलं. ती गोष्ट प्राप्त कराय करता नाथबाबाला पैठण सोडून देवगिरी पर्वतावर जावं लागलं. ते तो मार्ग वेगळा आहे. एका जनार्दनी मार्ग हा उलटा. जो जाणे तो सद्गुरूचा बेटा नाही तर धुंगण नुण्याचा लोटा. जो हरीचा दास झाला त्याला अकल्प आयुष्य नामदेव महाराजांनी मागितलं. हरीचा दास व्हावा लागत. हरी जर कळायला डुबे महाराज, हरी जर कळाला तर त्याला अकल्प आयुष्य दे नामदेव महाराज सांगतात. हरी कळत नाही जीवाला, हरी कळू शकत नाही. राम माहितीये, कृष्ण माहिती, पण हरी माहित नाही. नाही 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 नाही. राम माहितीये, रामाचा मायबाप माहितीये, रामाचं गाव माहितीये, रामाचे गुरु माहितीये. बरोबर? भुका लागेल का? भुका लागेल. दशरथ कौशल्या बरोबर बरोबर आहे ना. अयोध्या मुक्काम पोस्ट अयोध्या बरोबर आहे की नाही. गुरुचं नाव वशिष्ठ. कृष्णाचा आईबाप कोणी म्हणे वसुदेवाचा, कोणी म्हणे नंदबाबाचा, कोणी म्हणे देवकीचा, कोणी म्हणे यशोदेचा. पत्ता लागला मायबाप. मुक्काम पोस्ट गोकुळ मथुरा काय काय लावायचं लावून घ्या. गुरुचं नाव संदीपानी बरोबर आहे ना. हरीचा मुक्काम पोस्ट सांगा मायबाप. हरी से कोई नहीं है बड़ा, दीवाने क्यों गफल जाने पड़ा, दीवाने
हरी कशाला म्हणतात? हरी अक्षरात मोडत नाही. जे अक्षराची अव्यक्त निर्देश देश काल रहित सोहम भावे उपासित ज्ञानी, ती गोष्ट अक्षरात मोडत नाही, ती गोष्ट आकारात मोडत नाही. एक हरी आत्मा जीव जीवाचा, एक हरी आत्मा जीव जीवाचा. एक हरी आत्मा जीव शिव एकच आहे का? सांगितला नाही. मग बाकीचा धंदा काय करा? जीवाचं अज्ञान जात नाही. जीवाला झालं काय? जे झालं ते अभंगाच्या दुसऱ्या कल्पनेची बाधा न हो कोणी काळी. कल्पना तुम्हाला आम्हाला कल्पना ताण देते. कल्पना अविद्या तेने झाला जीव, माया उपाधी शिव बोलत जाते. मग तुम्हाला आम्हाला कल्पना झाली काय? मी देह नावाचा रोग लागला. आपण देह का? कल्पने पासून कल्पिला दो देवा. कल्पना झाली. मी सकाराम तुकाराम गणपत संपत कमल विमल सुमन कल्पना आहे. नाही नाही, आपल्या गावाचं नाव काय आहे? सोनोनी महाराज कोळघर. मला पुढे कोळघर दाखवा बरं. कोळघर खाल्लाकडे आहे का? वाडलाकडे आहे का? डोंगर बाजूला आहे का? गंगा बाजूला? कोळघर कुठे?
तुमचं घर म्हणजे कोळघर नाही, मारुती मंदिर म्हणजे कोळघर. कोळघर कुठे दाखवता येतं का? कसं बोटानं दाखवू तुला हे अनुभव गुरुचा बोला. कसं बोटानं दाखवू तुला हे अनुभव गुरुचा बोला. हे अनुभव गुरुचा बोला. हे अनुभव गुरुचा बोला. जनार्दन स्वामींच्या कृपेनं नाथबाबा सांगू राहिले. आमचं नाहीये, आमचं नाहीये. एकनाथ महाराज शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं वाक्य आहे, कसं बोटानं दाखवू तुला. जसं कोळघर दाखवता येत नाही, दाखवता येतं का? नाही 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 नाही. तसा देव दाखवता येत नाही, तसा देव दाखवायची गोष्ट नाही. मेंटल लोकांच्या खोपडीत घुसला असेल मी देव दाखवतो तर म्हणू दे त्याला. देव दाखवायची गोष्ट नाही, अजिबात नाही. देव अनुभवाची गोष्ट आहे. ऐ, तिखट भाजी खाल्ली परिणाम होतो की नाही? तिखट भाजी जर खाल्ली उचाल का पटाक, उचाल का पटाक, उचाल का पटाक. मग साध्या तिखट भाजी जर मिरचीत परिणाम आहे तर देवाच्या नावात काही ताकद असेल का? नाही. सांगणारे मरून गेले, सांगणाऱ्याला मोठ्या बाणाचा रोग लागलाय. ऐ, लोकेशना विद्येशना आमचे पाटील आमचे या बसा बोकांचे. अरे राग सोन्यासारखा समाज या समाजाला उद्धाराचं सांगा. ती याच्या डोळ्या फाटक्या असतील. ऐ, देव लागला द्यायला पदर नाही घ्यायला तो भाग सोडून द्या, पण सांगणं भुकलं का मी तर व्यासपीठावर उभा राहणारच आहे. देव सांगायला पाहिजे नाही. जसं कोळघर दाखवता येत नाही, मी माझं नाव संतोष आहे, संतोष दाखवता येतं काय? हाताबाहेर टांगड्याला हात लावला तर संतोष आहे का? नाही 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 नाही. त्याचे जे संतोष ज्याच्या सत्तेला बोलू राहिला नाही ती सत्ता देव. ज्याच्या सत्तेला पाहतो ना ती सत्ता देव आहे. काय करता काही रीत असेल का? नाही. चालेश्वरीला कोणाची कोणा बोला गिलो हरी कोणा बोला गिलो मी होतो म्हणून झालं. इतका गोय माणसा. मी होतो म्हणून तुमचे बरं आहे. मी धकल्यावर पाहता तू धक रे. आम्ही 10 लिटर डिझेल आणून ठेवले पलीकडे, तू धक फक्त. यायला वाटत मी होते म्हणून तुमचा संसार तुम्ही धका. दुसरी तयारी 13 यायला तयारी. लोक म्हणते त्याचे तुकड्याचे हाल होते. लोक मी लई खड्डे लोक त्याच्या तुकड्याचे हाल होती. मोर द्याला उपासा काय उराल त्याला. अवघड खेळ आहे बरं का. देव कळायची रीत तुम्हाला सांगतोय. देव शास्त्रानं गज उघडा देव सांगितलं. मग कोणाच्या टकुऱ्या दे उलट्या ज्ञानेश्वऱ्या पाठ्या आमच्या उलट्या. मग ज्ञानेश्वरी मध्ये उद्धाराचा मार्ग सांगितलेला आहे का? नाही. मग हे डोक्यात घुसत का? ज्ञानेश्वरी उकळून जरी पिलो तरी मार्ग विमान यायचं ज्ञान. छाताडावर घेऊन जरी मेलो तर मला काय वैकुंठवाशी होणार आहे? लोक नावं ठुतील म्हणून वैकुंठवाशी कैलासवाशी स्वर्गवाशी लिहा लागत. ही सगळी व्यातीड जायला रिकमी नाही. ते जायला कोट जन्माचं पुण्य करावं लागत. तेव्हा तिकडं तेने वैकुंठ भुवनी गेले. कोणा गेले? आपल्याला जर कळलं तर 2-4 प्लॉट घेऊ तिकडे वैकुंठात. चला जाऊ द्या. काय चाललं होतं? कल्पना जीवाला बाधक आहे. जसं मोटर चालू राहते, ऊसाला पाणी राहतं 24 तास गलथडी भागामध्ये, आणि ते बँडवर आहे ना लिकेज राहत. ते लिकेज मधून पाणी टपकत राहतं सारखं टपकत आहे. 24 तास मोटर चालते. मग त्या पाण्यापासून काय तयार होतं? शेवळ तयार होतं. हा शेवळ कशापासून तयार झालं? पाण्यापासून. झाकीला कोणाला? पाण्याला झाकवलं. मग आता आपल्याला पाणी प्यायचंय बघ, लई ताण लागली. मग काय करावं लागत? शेवळ कोणा करायचं बाजूला? लोकांचं शेवळ जायला नाही.
शेवळ बाजूला केलं रे केलं. देवदासाचा तसा आहे. जगामध्ये ब्रह्मा दिसे एकत्र धागा ननपरी कपडे अरे चोळी आणि लुगडे जगामध्ये ब्रह्मा दिसे उघडे. कळतं काय? अधिष्ठान कळतं काय? अधिष्ठान कळाय करता सद्गुरु शिवाय शेवाळ जाऊ शकत नाही. हो, गुरु करावाच लागतो. जोपर्यंत ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वायाला गेला. गुरुविना दान कळेना. क्रांतीपासून हिरतले गुरु वाक्याना मन धुतले आत्मस्वरूपी घातले हरोनिया. आम्हाला गुरु व्हायची आव लागली. आम्ही तुमचे गुरुन पडा आमच्या पाय. वाव व्हायची हाव, गुरु व्हायचे हाव, महाराज व्हायचे. आप मरे तू मरे यजमान तुम्ही लेके मरे. काय सांगावं गुरुना? हातापाया टांगण्याचं सत्कर्माचं उद्धाराचं सांगावा. उद्धाराचा मार्ग सांगण्याकरता काही नील वाघ व्हावा लागला. भीमाशंकराच्या गुहेत जावा लागलं आणि निवृत्तीच्या कानात पेरावा लागले. अय मार्ग उघडा नाहीये. उघडा नाही. भर बाजारात कथा नाही रे. नाही ना. एवढी गोष्ट सांगा करता शिर सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकुवरी नेनो काहीतरी पुरारी सांगितले जे 18व्या अध्यायात ज्ञानोबराय सांगतात. पार्वतीला ही गोष्ट सांगा करता सह्याद्रीच्या डोंगरात न्यावा लागलं रे. माहित नाही तुला? पार्वतीच्या कानात सांगावं लागलं. उघड नाही ते उघड. गुरुने कानी फुंकिला वारा. गुरुने कानी फुंकिला वारा. ज्ञान गुड गम्य ज्ञान देवाला झाले निवृत्तीने दिले. आयऱ्या गायऱ्या खांड्या पांड्याच्या हाती नाही हा मार्ग. नाही 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 अजिबात नाही. पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा त्वची जाणे. इतक्या बाकीच्यांना उपास तापास करून मरून जाणे. मराच्या टायमाला नाशिकेत नावाच्या ग्रंथामध्ये वर्णन आहे. मराच्या टायमाला जर डोळे उघडे असतील तोंड उघडे असेल. जरा बारीक विचार करा. कीर्तन संपाच्या बेतात आलं. मराच्या टायमाला तो बुवा असो का कोणता वाचस्पती असो बर का. मराच्या टायमाला जर त्याचे डोळे आणि तोंड जर उघडं असेल. हो 84 लाख योनीला गेला. हा मार्गच नाही आमच्या शास्त्रात. नाही 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 बर का. योगी या दुर्लभ देखील सवा मार्ग ज्ञानोबराय सांगून राहिले. योगी या दुर्लभ तोम्या देखील साधने. अरे पाहता पाहता मन न पुरे धनी. देखिला देखिला माय देवाचाही देव. विठला संदेह म्हणजे कल्पना. विठला संदेह निमाले तुझे पण. देवाचं नाम आपल्याला अंतर आहे का? ते संत होते. तू काय भूत आहे का? ते का आता खरं राहिलं का? आता जमाना कोणता लोक काय मुंडक्यानं चालू राहिले काय? कोणता जमाना आला? त्या काळात पाणी जसं होतं तसं आजच आहे. त्या काळातला सूर्य जसाच्या तसा आहे. त्या काळातला सूर्य चंद्र पाणी वारा जसा तसाच आहे ना.
का बदलला काही? ज्ञानोबा तुकोबाराच्या काळात हेच होता ना, सूर्य इकडूनच उगत होता, काही इकडून उगत नव्हता गंगा बाजूला. सारं तेच आहे. तो ह्या टपुऱ्यात देव नाही. तुला देवाशी घेणं नाही, तुला शायनिंगशी घेणं नाही, म्हणून तुला देव कडू शकत नाही. आणि जर देव तुला माहित नाही ना, तुकोबारा खाली येऊन सांगता सांगू त्याची विठ्ठल नाही ठावा त्याचा संग न करावा, करावा त्याला जर कल्पनेची बाधा झावी असं वाटत असेल, आपलं 2 चरणा जरी संपलं ना, आपण काही डोळस परिवाराला बॉन्ड करून नाही दिला, 4 ओळी सोडण्याच पाहिजे नाही. हा हा नाही. बघा काय सांगतो तुम्हाला, जर कल्पनाचा दोष जायचा असेल, कल्पनेची बाधा न होणे काळी, कल्पनेची बाधा जर तुम्हाला आम्हाला होऊ नये असं वाटत असेल तर त्याच्यासाठी सद्गुरू करावं लागतात. सद्गुरू जीवातला आणि शिवातला अंतर कमी करतात. आणि अंतर कमी केलं रे केलं, गुरु काय करतात, गुरुने कानी फुंकिला वारा, देहभाव गेला सारा. देहावरचं महत्व कमी करून भगवंतावरचं प्रेम वाढवण्याचं साधन सद्गुरू देत असतात. म्हणून जीवनामध्ये कल्पना जर काढायची असतील, हो कृष्णांजन एक वेळा तुला गाणीचा कृष्णांजन कोणत्या तालुक्याची कंपनी? कृष्णांजन काही कंपनी का? कृष्णांजन रोज नाही बरं का, ते रोज नाही घासायचं डोळे घालायला, एकदा एकल्याने अवधान दिले मग सर्व सुखाची पात्र होईले. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. संताचं ऐकायचं नाही तुम्हाला आम्हाला, म्हणून थोड बसून जायची पाळी तुमच्या आमची. संताचं जर ऐकलं ना मायबाप, या रीतीनं संत गेले नाही, या रीतीनं संत गेले नाही. आम्ही वैकुंठवासी, त्याचे उत्तर रे, त्याची पुरवे जायचे. तू काहून तोंड वासून चालला? मी 10,000 कीर्तन केले, थांब आता तुला पालखी सजू राहिली तिकडं न्यायाला. 10,000 कीर्तन करतो, लाखभर कीर्तन कर, काय म्हणणार आहे त्याला? तुला फक्त 2 तास लोक आवडून धरायची अक्कल आहे. ते माराच्या टायमाला करता येईल का कीर्तन कुदू? आता मी कुदू कीर्तन करू राहिलो, माराच्या टायमाला कुदता येईल का मला? तिला सगळं आरेपाटे ढिल्ले व्हायला राहत्या. कानपूरला येईन ना तर पहिलेच राजीनामा येईल राहतो का नाही? नागपूरला येईन चालू राहते फक्त एकटी, बाकी सगळं राजीनामा येईल राहतो. तेव्हा काय दगड करशील का? धकाच्या टायमाला घरघर लागली, घरघर लागली ना, लागते का नाही? लागते ना. घरघर लागल्यावर जाऊन जोड्या नावाज येतो, तेव्हा त्याचा साऊंड वाढून येईल राहतो इको. हा, तेव्हा जोड्यानं घरघर लागलेली राहते, तेव्हा काय दगड करतो का? हात पाय थंड पडेल राहते का नाही? कानाचे चापे पडेल राहते का नाही? तेव्हा काय दगड करतो का? ती गोष्ट संताच्या मुठीमध्ये, आणि ती गोष्ट जन्म जर देव जवळी अंतरी भेट नाही जन्म भरी. आणि जी गोष्ट जाते ना मायबाप, त्याला तुम्ही आम्ही सगळे पाठमोरे. तुकोबाराय सांगतात, तुकोबारायच्या सुद्धा काळामध्ये लाखांना लोक पंढरपूरला होते. आणि तुकोबाराय सांगतात, अरे ते जे 4-5 मुटके होते त्याचं ते काही लई नव्हते आपल्यासारखे इतके गजबडे. आधीच होते बोटावर मध्ये ते तवा बी किडे पाडणारे जादा होते, नावं ठेवणारे. आणि मग ते 2-5 होते का त्याला म्हणे, अरे हे सारं पंढरपूर पाठमोर आहे, त्या पांडुरंगाला सारं पंढरपूर पाठमोर आहे, मी एकटाच सन्मुख आहे त्याला.
मी एकटा सन्मुख आहे देवाला, बाकीचे सगळे बिनमुख आहे बिनमुख. नाही ना नाही ना, देव कळतो का? देव कळत नाही म्हणून बिनमुख आहे. आणि तेवढ्या एका गोष्टीची ओळख जीवानं करून घ्यावा. या जन्मामध्ये करता येते. चांगल्याला शरण जा आणि व्यवस्थित नम्र होऊन संतांचं ऐका. आमच्यासारख्या बाजरीच्या वाचन काय आमच्या डोक्यात पाणी वहिले. आम्हाला काही घेणं नाही. तुम्ही उद्या मारा जायचे आता का मारा नाही, घेणं पण नाही आम्हाला. पण घेणं संतांच्या जातीला आहे. विठोबार कुमारी तिकडं चालू आहे का? बरं चाललं काय? अकल्पायुष्य व्हावे तया कुळा माझी आस कळा हरीच्या दसा कल्पनेची बाधा न होणी काळी ही संत मंडळी सुखी असो. यथामध्ये अवकाश आपल्या वेळेनुसार 2 चरणाचा भावार्थ मायबाप तुमच्या पुढे ठेवला. तुम्ही म्हणता तर रातभर चालून द्यायला तयार, पण कीर्तनाला मर्यादा राहते. पोटातले कावळे काव काव करतात, मग ते डोक्यावून जातं. त्याच्यापेक्षा कीर्तनकारांना लई पब्लिक आली म्हणून त्याला कधी पाहायला भेटत, त्याला वाटतं आपल्या गाडीतच बसत नाही ना. वेळेच्या आधी कार्यक्रम संपावा. या डोळस परिवाराला द्यावं तेवढं धन्यवाद कमी आहे मायबाप. बरं का, जीवनामध्ये तुम्ही देवाची प्राप्ती नाही केली तरी चालेल बरं का, पण आई बाप गण सांगणारे बरं का, माझ्यापेक्षा डिजिटल लई सांगणारे. आई माझी बाप माझा, पण त्याच्या घरी जाऊन पाहिले का मग डोळ्यात पाणी येतं माऊली. मला त्याच्याबद्दल मला काहीच होत नाही. ते ना काही माझ्या पाकिटावर परिणाम करेल नाही, हे ना माझ्या कशावरच परिणाम करेल, त्याचं माझं बांधाला बांध नाही. पण तुम्ही जितक्या सांगतात ना, कीर्तनाच्या वेळी डोळे बडे डोळे प्रेमा विना डोळे गळताती, प्रेमा विना डोळे गळताती. कीर्तनाच्या वेळी रडे पडे लोळे पण प्रेमा विना डोळे गळतात. आणि कोण म्हणतो इथून आई बापाला सांभाळला पाहिजे. आणि लग्नात जातो ना आमचे आशीर्वाद राहते बा, डिजिटल फोटो टाकून आमचे आशीर्वाद राहते. आणि ते काय सांगते, याच्याकडून ते सेवा घडवून द्या त्याला बंदुकी. आणि ते बंदुकीचे ठीक आहे काय आशीर्वाद असे द्यायला पाहिजे. नामदेव महाराज या भंगात आशीर्वाद देत आहे बघा तुम्ही. त्याच्या पण देशात सेवा घडव. मायबाप घरी गेल्या गेल्या काढून देऊ. ज्यानं सांगितले यांच्याकडून आई बापाची सेवा घडव, समाजाची सेवा घडव करीत का. एका महिन्यात भितडं पडून राहिले लोकांची. इतका वारा बेकार सुटलाय. समजून घेतलं पाहिजे, परमार्थ समजायचा विषय. म्हणून नामदेव महाराज या ठिकाणी सांगतात, या जे भगवंताच्या जाणीवे करता जे निघालेले यांच्या कुळाला अकल्प आयुष्य मिळालं पाहिजे. आणि काय मिळालं पाहिजे तर त्यांची जी कल्पना आहे ना, तुमच्या आमची मी देह नावाची आज्ञा आहे तुमचा आमचा.
देह नवे मी हे सरे उरला उरे विठ्ठल. देहावरचं ममत्व गेलं रे गेलं का देव जशाच्या तसाचे. विठ्ठल जाळी तळी भरला, विठ्ठल जाळी तळी भरला, विठ्ठल जाळी तळी भरला, विठ्ठल जाळी तळी भरला. तुम्हाला वाटत चालू द्यावा, इकडं शिवळावर पडायला लागलं का आवरून यायला जांभळी यायला लागली का वर पाहायला लागले का लई तापलंय बाबांना लावून लागले का आवरून घ्यायला पाहिजे बुवाना. म्हणून जीवनामध्ये मायबाप समजून घ्या. परमार्थ खूप सोपा आहे बरं का. तुका म्हणे आहे, तुका म्हणे सोपे आहे सर्व, पण शहाणा लागतो. दीड शहाणा चालत नाही परमार्थ. शहाणा माणूस पाहिजे, उद्धाराची तळमळ पाहिजे. माणसाच्या जन्माला आलो ना, ठीक आहे आतापर्यंत किती कोंबडे बकरे, किती 200 500 लिटरचे ड्रम जरी संपले असं ना, जाऊ दे ना, झालं गेलं गंगाला मिळालं. अरे पण इथून पुढे तरी माणसाला जन्म नका करू नाश हाची उपदेश संतांना करावा. आमच्यासारख्यांना नाही. आमच्यासारख्यांना जे जे आपणाशी ठावेचे ते इतरांनी सांगा. शहाणे करून सोडावे त्याच्या हातात आहे. आमचं काय गाजर हातात, सगळं त्यांच्या हातात आहे. महात्म्यांच्या, शुद्ध महात्म्यांच्या हातात आहे. म्हणून आता तरी पुढे उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश. नका करुणाश आयुष्याचा. झालं गेलं ना सोडून द्या. पण इथून पुढं तरी जीवनामध्ये फक्त एक गोष्ट आहे, आणि ती अभंगाच्या 3ऱ्या चरणात. अहंकाराचा वरण लागू राजसा माझी विष्णुदासा भाग्यवासी. विष्णुदासाला अहंकार नसला पाहिजे. अभिमान जाय उठावटी ऐशी स्थळ कोण ते या पंढरीस रे फळा पाझर रोकडे. जोपर्यंत अंतकरणामध्ये अष्टसात्विक भाव तयार होत नाही तोपर्यंत अहंकार जात नाही. अष्ट ऐसा सात्विकाई अटा भावा परस्पर वर्ततसे हेवा. ते तर ब्रह्मानंदाची जीवा राणी वफवली. त्यामध्ये अवकाश 3 चरणाचा भावार्थ सांगितलं. मायबाप सर्व संत मायबापाचं काही चुकलं असेल माझं, तुम्ही सर्व उदार अंतकरणानं विसरून जा.
आम्ही म्हणतो वापस द्या, तुम्ही घेतलंच नाही आता जय विठ्ठल होणार, तुम्ही असं करणारच. बरोबर आहे का? म्हणजे तो तुला झटकून मोकळं झालं चाला निघून काय नाही, पण काही तुम्हाला शब्द लागले नसतील, कारण आमचं बोलणं काही तुमचा बांधाला बांध नाही, तुमच्या संग आमचा काही वैरकार नाही, पण एवढ्या पोटतिडकीना परमार्थ सांगावा लागतो. पटलं तर घ्या, नाही पटलं तर तुमचं तुम्हाला लकलाबच आहे का नाही, पण सांगणं आमचं काम आहे, दौंडी देणं आमचं काम आहे. मिटिंगला यायचं का नाही यायचं ते सदस्य ठरवतील ना, पण दौंडी द्यायचं काम आपलं आहे. आपण काय सांगत बसतो तुम्हाला आपला मरता. संतांचा निरोप तुमच्या पुढे देण्याचा मी प्रयत्न केला. किसन बिपूजी डोळस या महात्म्याच्या माध्यमातून यांचा 25 वर्ष झाले रोपवे महोत्सव होतो, 50 वर्ष झाले अमृत महोत्सव होतो, 60 वर्ष झाले हिरक महोत्सव होतो, आणि 100 जर झाले तर शतक महोत्सव म्हणतात त्याला. असा हा शतक महोत्सव म्हणजे त्यांनी 100 केले. 100 एखाद्या टीम मध्ये जर गेले तर किती गौरव करतील, आणि त्यांना खरे 100 केले आयुष्याचे, आणि तो आनंद आज तुम्हाला आम्हाला त्यांनी दिला. त्यांना सुद्धा भगवान चांगलं आयुष्य देव, सद्बुद्धी देव, त्यांचा सुटणारा श्वास स्वरूपामध्ये लीन होते स्वरूपालाच प्राप्त होतील, कारण तो मार्ग त्यांच्या जीवनामध्ये आलेला आहे, त्यांच्या कुटुंबामध्ये सुद्धा तो परमार्थ आलेला आहे. त्या स्वस्वरूपाला पात्र होण्याची शक्ती भगवान परमात्मा देव. तुम्हा सर्व संत माईबापांची पुन्हा एकदा माफी मागतो. चुकला असेल माझ्या बुद्धीचा वाणीचा दोष आहे, जे योग्य आहे ते साधू संतांचं आहे, मीच धन्यता देत नाही अशातला काही भाग नाही. नामदेव महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात
Thank you.
असावे कल्याण ज्या मुखी निदान पांडुरंग. तुमच्या ज्या देवावर श्रद्धा असेल, ज्या देवावर भाव असेल, त्या भगवंताचं नाम मुखानं जोपर्यंत जवळवरी अर्जुना हा भगवंत भेटे म्हणा तोवरी या साधना बजावायची लागते. तोपर्यंत ज्या देवावर श्रद्धा विश्वास आहे त्याचं करा. नाहीच देव आवडत असन तर निदान आई बापाला सांभाळा. ते किती का खोडीची आसन लोक म्हणजे त्याला सांभाळायला मी तयार आहे, पण तुला खोडीचे. अरे तू किती खोडीचा होता द्यायला माहिती. तू आताशी खोडी पाहून आला द्यायचा. साठीभूत नाटी होत असते. एकच गोष्ट तीनदा तीनदा ते सांगत असतात, त्याचा राग मानू नका. मान्य आहे ना, खोडी आताच्या नाहीये, एका जन्माच्या खोडी का? नाही 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 नाही. तुम्ही गंगापूरून लासूर रोडवर एका ठिकाणी नेहमी मी तुम्हाला यायचं असेल माझ्या सांगा तुमच्या तिकिटानं. हा माय निघाल माय मी राहू तर तिथं अगदी गोरी गेली होती, लहान गोरी त्या माणसानं. आता ते म्हातारे झाले पहिलं, पण त्याच्यातलं एक असं यंगरट आहे ते रव ते शिंग हानी पाहिजे शेजारच्या रव. आता जमारा गेला का नाही, पण त्यानं त्याची घोड सोडली का? याला बाजूला व्हायची घोड सोडली नाही. शेजारचं जे बांधलेलं ना त्यानं अजून बाजूला व्हायची घोड सोडली नाही, आणि त्याला जर बाजूला व्हायची घोड नाही सोडली तर चूप नाही. नागाडाच्या काय नादी लागत असं. ठीक आहे, आई वडील गरम आहे, स्वभाव गरम आहे. अरे तेवढे कुत्रे मांजरे खाऊन चालले लोक 35 50 1.5 लाखाचे कुत्रे पाळून राहिले. त्याला 8 10 हजाराचे बाबा खायला हे नाही चालत. त्याला त्या गोण्यातलं खाद्य लागत त्याला ड्युटी सारखं. अरे एवढं तुम्ही जर नको ते गोष्टी धंदे करून राहिले, मग आई बापाला सांभाळायलाच काय रोग येऊन राहिला. त्याची इस्टेट चालती, त्याचं घरदार चालत, सारं द्यायचं चालत, मग त्याला सांभाळायला कोण रोग येतो. मी बँकेत कामाला आहे, माझ्याजवळ रोज हेच प्रकार नाही. जी त्या पाणी नाही गोटीन मेल्यावर असे भांडते बाबा आमच्याबरोबर काय करते लोक तिकडे. अरे म्हटलं आमचा पैसा नाही तुमच्याच बापाचा आहे, तुम्हाला द्यायचा आहे, पण काहीतरी समजून घ्या. त्याची इस्टेट चालती, त्याचं सगळं चालत, मग देऊ द्या ना. शिव्या देत असेल देऊ द्या. म्हणून आई बाप बोलण्याचा प्रयत्न केला, चुकला असेल माफ करा. सगळ्यांनी सोडून द्या काही गोष्टी. संसारातल्या जर सोडल्या तर व्यवस्थित होईल. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते. या परिवाराकडून डोळस परिवाराकडून एवढा आपण आदर्श घ्यायला पाहिजे. अरे जित्यापणी सोहळा करताय, मेल्यावर तुम्ही काही जरी खाऊ घातला, मी पहिल्या सुरुवातीला बोललो तुम्ही बासुंदी खाऊ घाला, गुलाबजामुन खाऊ घाला, काय डिजिटल व्हा ना, पण नाही 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 त्याला अजिबात सुख मिळणार नाही. याची डोळा त्यांनी हा सोहळा पाहिला. सगळ्याला सद्बुद्धी भगवान परमात्मा देऊ. नामा म्हणे तया असावे कल्याण ज्या मुखी निदान पांडुरंगा. ज्ञानेश्वर माऊली